तरुणीने थांबवले. उच्च शिक्षित, खरं आता सांगायचं म्हटलं तर पत्रकारितेमध्ये श्री पदवी प्रदान केली, परंतु अभिनयाकडे आपलं पॅशन हे जोपासलं. अर्थातच मित्रांनो, सर्वांचीच लाडकी ब्युटिफुल गॉर्जियस सोनालीजी या मात्र आमच्या समोर जुळल्या गेल्या. तर त्यांचं करूयात मनपूर्वक सहर्ष जोरदार टाळ्या सोनालीजींसाठी. खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर गौरी बकुळा नामदेव घोटाळे, गाढवाचं लग्न, झपाटलेला 2, त्यानंतर सिंघम रिटर्न्स, ग्रँड मस्ती यांसारख्या अनेक चित्रपटांमधून ज्यांनी आपल्या अभिनयाची चुणूक दाखवत सर्वप्रथम झी पुरस्कार आपल्याला देखील मिळाला होता पहिल्या चित्रपटासाठी. सगळ्यांच्या हृदयाची राणी आणि खरोखर ज्यांनी नटरंग या चित्रपटाची बाहेर शब्द निघत नाहीत, डोके थांबता येते की असं वाटतंय. ब्लड प्रेशर वाढलं, मला वाटतं हॉस्पिटल जवळ आहे, ते लगेच जाऊन येतो. तो पण तुम्ही थोडा वेळ बसून. समुद्रकिनारा म्हटलं की आपल्या सर्वांच्या ओठांवर येतात ते अर्थात कोळी बांधव, आपल्या डोळ्यांसमोर येतो तो अथांग पसरलेला निळासार सागर. आपण गप्पा मारूच, धमाल करू, खूप नाच गाणी सगळंच होणार आहे. पण कदम साहेब आहेत आता इथे उपस्थित मंचावर आणि त्यांनी मला तुम्हा सगळ्यांना एक महत्वाची सूचना सांगायला सांगितलंय. आणि मला असं वाटतं की ही सूचना आपल्या सगळ्यांसाठी अत्यंत महत्वाची आहे, मौल्यवान आहे. त्यामुळे सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐका. आपल्या सगळ्यांच्या आजूबाजूला किंबहुना तुमच्या घरात, तुमच्या मित्रपरिवाराला अनुभव आलाच असेल. किती लोकांच्या आयुष्यात सायबर क्राईमचा अनुभव आहे? एखादा फोन आला आणि एवढे पैसे द्या, तेवढे पैसे द्या, तुम्ही चुकून नंबर दिला आणि माझ्या तर ओळखीत एकाने 18 लाख रुपये असेच देऊन टाकले. कारण तिला असा फोन आला की तुमचं नाव एका ड्रग मध्ये पकडलं गेलंय आणि तुम्हाला जर सोडवायचं असेल तर आत्ताच्या आत्ता 2 लाख रुपये द्या. आणि त्या मुलीने घाबरून एका OTPचा नंबर दिला आणि तिचे 18 लाख रुपये 2 मिनिटात बँकेतून अकाउंट मधनं गायब झाले आणि ते आता परत मिळवता येत नाही. असे भरपूर फ्रॉड्स होतात. सायबर क्राईमच्या खाली खूप सगळे फ्रॉड्स होतात. तुम्हाला शेअर मार्केटमध्ये असू देत, तुम्हाला लोन मार्फत असू देत, अशा बऱ्याच लोकांचे फोन येऊ शकतात. त्यामुळे अशा वेळेला घाबरायचं नाही, कोणतीही पर्सनल इन्फॉर्मेशन द्यायची नाही. काय करायचं तर सतर्कता म्हणून काय तुम्ही स्टेप्स घेऊ शकता, यासाठी नवी मुंबई पोलीस यांनी एक व्हॉट्सअपचा ग्रुप सुरू केलेला आहे. तुमच्या व्हॉट्सअप वरती जायचं, वरती स्टेटस अपडेटच्या इकडे तुम्ही सर्च करायचं नवी मुंबई पोलीस असं तुम्हाला एक व्हॉट्सअपचं चॅनल दिसेल. त्या चॅनलला फॉलो करायचं, म्हणजे तुम्हाला असुरक्षितता निर्माण झालेली आहे. अशा परिस्थितीमध्ये मदत मागू शकता आणि आपले पोलीस बांधव सगळ्यात तत्पर आहे तुमच्या सेवेसाठी. त्यामुळे काळजी करू नका, काळजी घ्या. लक्षात आलंय सगळ्यांच्या? साहेब तुम्हाला काही सांगायचं? तुला बघायचं काय साजनी, इंग्लंड थायलंड काय दहीहंडीचा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे, तुम्ही आयोजित करत आहात. पण या वर्षीचं नेमकं काय आकर्षण असणार आहे आणि लोकांसाठी वेगळं काय तुम्ही यावर्षी केलेलं आहे?
नमस्कार. आज आपल्या दहीहंडीला 12 वर्ष पूर्ण झाली. 12 वर्ष पूर्ण झाली. माऊली फाउंडेशन व स्वर्गीय त्र्यंबकबाबा ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली या मंडळाने ही दहीहंडी छोट्या प्रमाणात चालू केली होती. आज या दहीहंडीचा दर्जा खूप मोठा झालेला आहे. जनतेची जी साथ मला भेटतीये या दहीहंडी करता, तुम्ही जनतेचा प्रतिसाद तुम्ही बघतच असाल काय प्रमाणात जनता इथे येते. सर्वांना या दहीहंडीची उत्सुकताने हे असते, काय म्हणतो त्याला, इच्छा असते, वाट बघत असते की पुढच्या वर्षी काय करणार. आपण इथे यावर्षी सोनाली कुलकर्णी खूप एंटरटेन केलंय आणि लोकांना खूप त्यांच्यामुळे मजा आली, सगळ्यांनी एन्जॉय केलंय. आणि हे जे आज 12 वर्ष पूर्ण होत आहेत, तर हे पूर्ण माझ्या एकट्यामुळे होत नाही, तर माझे मंडळ आहेत, माझ्या मंडळातील सगळे कार्यकर्ते आहेत, माझे फॅमिली मेंबर्स आहेत. आणि सर्वात मोठं म्हणजे या पनवेलचे आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या मार्गदर्शनाने, तसेच परेशदादा ठाकूर यांच्या मार्गदर्शनाने हे या ज्या गोष्टी आम्ही करत आलो आतापर्यंत, हे त्यांचा सक्सेस, त्यांच्यामुळे आम्हाला सक्सेस मिळतो. नक्कीच या ठिकाणी किती पथक उपस्थित राहिलेले आहेत आणि किती बक्षीस वगैरे काय नियोजन कसं आहे? पथके आतापर्यंत मला वाटतं 25 ते 30च्या आसपास सलाम्या झालेल्या आहेत. बक्षीस आम्ही खूप चांगल्या प्रमाणे त्यांना बक्षिसं देतो. पारितोषिके खूप चांगले आहे. तुम्ही सन्मान चिन्ह बघत असाल, त्यांना आपण एनवलपमध्ये त्यांना देतोय स्वखुशीने. खूप चांगले बक्षीस आहेत. म्हणून तर पथके एवढ्या वर्ष झाली इकडे न बोलवता येतात. त्यांना माहिती आहे की दादांची दहीहंडी असते आणि ते कुठल्या प्रकारे होत असते. यामध्ये ना दहीहंडीच्या गोविंद पथकांच्या बाबतीत जर बघितलं तर बऱ्याच वेळेस काही अपघात होण्याची शक्यता असते. त्याच्या सुरक्षेच्या संदर्भात आपण काय संदर्भात जर बोलण्याचं झालं तर आम्ही सेफ्टी बेल्ट हे आम्ही लावलेलं आहे. आणि महाराष्ट्र सरकारने, आमदार साहेबांनी जसं सांगितल्याप्रमाणे, महाराष्ट्र सरकारने प्रत्येक गोविंदा पथकाचा विमा हा बनवलेला आहे, म्हणजे बनवल्याला कंपल्सरी केलेला आहे. तर त्यांनी ते बनवून घ्यावं, ते त्यांच्यासाठी खूप चांगलं आहे. विजेत्यांना कशा प्रकारचं पारितोषिक देण्यात आलं? विजेताची ट्रॉफी लागते, काय पारितोषिक? विजेत्यांसाठी ती ट्रॉफी तुम्ही बघितली आहे, कृष्णाची खूप सुंदर मूर्ती आहे. ती ट्रॉफी त्यांना देण्यात येणार, प्लस त्यांना मानधन देण्यात येणार आहे. येणाऱ्या तरुणांना काय संदेश द्याल, कशा पद्धतीचं काय? गोविंदा पथकाबद्दल बोलताय? हो. की स्वतःच्या सुरक्षेची काळजी घ्या. तुमचे आई वडील, तुमची फॅमिली तुमची वाट बघत आहे. दुखापत होणार नाही याची काळजी घ्या. आणि सर्व चाहत्यांना काय सांगाल सर? चाहत्यांना हेच सांगेन की बाबा, तुमचं जे प्रेम, आशीर्वाद जो आतापर्यंत माझ्यावर ठेवलेला आहे, तो असा सदैव राहू द्या. आणि मला तुमची कार्यक्रमाच्या माध्यमातून किंवा जनसेवेच्या माध्यमातून मला सेवा करण्याचा मला मोका द्या. ऑब्विस आहे की एवढी मोठी सिनी अभिनेत्री आल्यानंतर जो आनंद म्हणजे मला व्यक्त करता येत नाहीये, तो तुम्ही त्या टायमाला बघितलं असेल, जेव्हा त्या इथे होत्या, त्या नाचत होत्या, बोलत होत्या, माझ्या चेहऱ्यावर एक स्माइल होती, आनंदाची स्माइल. थँक्यू.